कॉकरोच जनता पार्टीनं मागच्या महिन्यामध्ये 20 जूनला आपलं आंदोलन चालू केलं होतं जंतर मंतरवर आणि आता या आंदोलनाला 1 महिना पूर्ण झालाय। पण या 1 महिन्याच्या काळामध्ये कॉकरोच जनता पार्टीला आणि त्यांच्या आंदोलनाला अनेक लोकांनी पाठिंबा दिला, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी पाठिंबा दिला, तसं राजकारण्यांनी देखील पाठिंबा दिला। शिवसेनेनं पाठिंबा दिला, एनसीपीनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पाठिंबा दिला। पहिल्यांदा सुप्रिया सुळे येऊन गेलेल्या होत्या, नंतर काल स्वतः शरद पवार तिथे गेले, त्यांनी तिथे जाऊन पाठिंबा दिला आणि पंतप्रधानांना भेटायला देखील ते आज गेलेले आहेत। या सगळ्या गोष्टी घडतायत, तर टीएमसीनं पाठिंबा दिलाय, सपानं पाठिंबा दिलाय। या सगळ्या गोष्टी घडत असताना 2 पक्षांनी मात्र या आंदोलनाला कंप्लीटली पहिल्यापासून इग्नोर केलं। बीजेपीनं इग्नोर केलं कारण ते त्यांच्या विरोधातच आंदोलन चालू आहे, त्यामुळे त्यांनी इग्नोर करणं हे नॉर्मल आहे। दुसऱ्या एका पक्षानं या आंदोलनाला पहिल्यापासून इग्नोर केलं, तो म्हणजे काँग्रेस। आणि काँग्रेस मात्र कालपासून ऍक्टिव्ह झालाय आणि तो या आंदोलनाचा एक भाग झालाय। काँग्रेसला एक कारण मिळालं, ते म्हणजे 20 तारखेला मुलांच्यावरती, आंदोलनकर्त्यांच्यावरती जो काही अन्याय झाला, जे काही दगडफेक झाली, जो काही लाठीचार्ज झाला, जे काही अश्रुधुराच्या नळखंड्या फोडल्या गेल्या, या सगळ्या मुद्द्यांवर राहुल गांधी आक्रमक झाले आणि ते पंतप्रधानांच्या दरवाजातच एक प्रकारचं धरणं आंदोलन करायला बसले। नंतर त्यांना तिथून उचललं गेलं। या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आम आदमी पक्षानं एक टीका केली आहे याच्यावरती। ते म्हणतायत की काँग्रेसचं आंदोलन म्हणजे एक प्रकारचं बीजेपी बरोबर झालेलं सेटिंग आहे आणि हे सेटिंग कशासाठी केलंय तर सीजेपीला वीक करण्यासाठी, अशक्त करण्यासाठी काँग्रेसनं हे सेटिंग केलंय, कोलॅबोरेशन केलंय। नेमकं याच्या मागचं कारण आहे काय? राहुल गांधी एवढ्या उशिरा या आंदोलनात सामील का झाले? नेमकं राहुल गांधी आणि काँग्रेस काय करतायत हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 2 दिवसापूर्वी संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू झालं 20 जुलैला आणि या दिवशी राहुल गांधी, प्रियंका गांधी जेव्हा संसदेत पोहोचले त्यावेळेला पत्रकार त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सीजेपीचं जे आंदोलन चालू आहे, जो पार्लमेंटवरती जो मोर्चा येणार आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा प्रयत्न केला। त्यावेळी राहुल गांधी एक शब्दही बोलले नाहीत, प्रियंका गांधी देखील एकही शब्द बोलले नाहीत। मग या दोघांनी देखील एकही शब्द बोलायचं ज्या आंदोलनाबद्दल टाळलं, ते आंदोलन आणखी वाढत गेलं। त्या दिवशी अनेक घटना पार्लमेंटच्या बाहेर घडल्या, त्या आपण बघितल्या। पण दुसऱ्या दिवशी मात्र राहुल गांधी अचानक आक्रमक झाले। राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या दरवाजासमोर आंदोलन केलं, धरणं आंदोलन धरलं, स्वतः त्यांच्या खासदारांना घेऊन तिथं गेले। प्रियंका गांधी तिथं होत्या, केसी वेणुगोपाल वगैरे अनेक महत्त्वाचे नेते तिथं होते। या सगळ्या आंदोलनानंतर राहुल गांधींना मग डिटेन केलं गेलं, त्यांना तिथल्या पोलिसांनी उचललं, त्याचे व्हिडिओज, फोटोज सगळं आले। राहुल गांधी आक्रमक झाले, त्यांनी पंतप्रधानांचा, अमित शहाचा राजीनामा मागायला सुरुवात केली, पंतप्रधानांनी माफी मागायला पाहिजे असं म्हटलं। एक प्रकारे कालपासून जर बघितलं तर मीडियावरती आजपर्यंत जी स्पेस काँग्रेसनं मोकळी सोडलेली होती ती अचानकपणे काँग्रेसला मिळाली आणि काँग्रेस आक्रमक झालेली दिसली। मग अचानक काँग्रेसला आक्रमक होण्यासारखं काय झालं? 2 दिवसापूर्वी 20 तारखेला ज्या काँग्रेसला या आंदोलनामध्ये कसलाही इंटरेस्ट नव्हता, ती काँग्रेस अचानक ऍक्टिव्ह का झाली? याच्यामध्ये खरोखर अशा प्रकारचं काही कोलॅबोरेशन झालं का? कारण या संदर्भातले काही आरोप आम आदमी पक्षानं केलेत। आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी म्हटले की हे आंदोलन सीजेपीला वीक करण्यासाठी केलं गेलंय आणि या आंदोलनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राहुल गांधी यांना आपल्याच दरवाजामध्ये आंदोलन करायला, धरणं प्रदर्शन करायला बसवलंय, अन्यथा अशा प्रकारचं आंदोलन काँग्रेस कधीच करणार नाही। याच्याच प्रकारचं दुसरं एक स्टेटमेंट आलंय, ते पण आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांच्याकडून, ज्या पूर्वी आम आदमी पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री देखील राहिलेल्या आहेत। त्यांनी असं म्हटलंय की पंतप्रधानांच्या दरवाजापर्यंत कुणी सामान्य व्यक्ती पोहोचू देखील शकत नाही, तिथं धरणं आंदोलन करायची परमिशन काँग्रेसला कशी काय मिळाली? काँग्रेस इथपर्यंत कशी काय पोहोचली? आणि काँग्रेसला एवढा वेळ, जो काही 1 तास 1.5 तास इथं वेळ मिळाला, तो वेळ काँग्रेसला तिथं कसा काय मिळाला? आणि या गोष्टींच्यामुळे आतिशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की कदाचित हे काँग्रेस आणि बीजेपी यांचं कोलॅबोरेशन आहे, जेणेकरून जी काही स्पेस आहे माध्यमांमधली ती काँग्रेसला मिळेल आणि सीजेपीचं आंदोलन वीक होईल। मग तुमच्या मनात प्रश्न असा निर्माण होईल की काँग्रेसला स्वतःहून बीजेपी मोठं का करेल? बीजेपीचा याच्यामध्ये काय फायदा आहे? हे असं का घडलं असेल? का घडलं असू शकतं? याच्याबद्दल काही अंदाज लावता येतात, ते तुम्हाला सांगतो। कारण सीजेपीच्या या आंदोलनाचा पूर्ण विचार केला तर हे आंदोलन एवढं भडकेल आणि एवढं मोठं होईल, देशभर गाजेल, असं कुणालाही पहिल्यांदा वाटलं नव्हतं। या आंदोलनाचा सर्वात मोठा, म्हणजे आता ज्या स्वरूपात हे आंदोलन पोचलंय, याचा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसणार असेल तर तो काँग्रेस आणि बीजेपी या दोघांना देखील बसणार आहे। आता याच्यामध्ये एक गोष्टीचा विचार करा, तामिळनाडूमध्ये TVK नावाचा एक नवीन पक्ष उभा राहिला, त्या पक्षानं कुणाची जागा घेतली तर तिथला विरोधी पक्ष त्यांनी संपवला।
विरोधी पक्ष होता पूर्वी AIADMK. आता AIADMK चे आमदार हे TVK पेक्षा DMK पेक्षा कमी आहेत, म्हणजे AIADMK हा पक्ष तिथं संपण्याच्या मार्गावर आहे, कारण त्यांचे अनेक आमदार फुटण्याच्या देखील मार्गावर आहेत. त्यामुळं TVKचा जो राईज झाला त्याच्यामुळे नुकसान झालं विरोधी पक्षाचं, कारण जो सत्तेत असणारा DMK पक्ष होता आता तो विरोधी पक्षात बसलाय. त्यामुळे इथून पुढे तामिळनाडूमध्ये TVK वर्सेस DMK असं राजकारण होत राहील. अशीच गोष्ट काँग्रेसच्या बाबतीत केंद्रात देखील होऊ शकते. जर CJP अशाच पद्धतीनं फोफावत राहिला, त्यांना तरुणांचा विशेषतः जेनझीचा पाठिंबा मिळाला, तर कदाचित काँग्रेसची जी जागा आहे ती CJP भरून काढेल आणि त्याचा फटका कदाचित BJPला येणाऱ्या निवडणुकीत बसेल. कदाचित BJPची सत्ता देखील जाईल आणि CJP त्या ठिकाणी सत्तेत येईल. त्यामुळे BJPचं नुकसान दोन पद्धतीने आहे. एक तर त्यांची सत्ता जाऊ शकते, दुसरं नुकसान आहे ते म्हणजे नेपाळमध्ये किंवा बांगलादेशमध्ये ज्या प्रकारची जेनझी रिव्हॉल्युशन झाली, अशा प्रकारची जेनझी रिव्हॉल्युशन आपल्या देशात व्हावी असं अनेक विरोधक नेत्यांना वाटतंय. ते अनेक वेळा या गोष्टी बोलून देखील दाखवत आहेत. त्यामुळे BJPला तेही टाळायचं आहे. या दोन्ही गोष्टींच्या दृष्टीनं बघितलं तर BJPला याचं नुकसान आहे, काँग्रेसला देखील नुकसान आहे. त्यामुळं BJP आणि काँग्रेस यांच्यामधलं कोलॅबोरेशन पॉसिबल आहे असं म्हटलं जाते. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये बघायला पाहिजे, जर काँग्रेस याच्यामध्ये ऍक्टिव्ह झाली तर BJPला जो ब्लेम गेम करावा लागतो नेहमी जे करत असतात, काँग्रेस विरोधी अनेक स्टेटमेंट देता येतात, काँग्रेसला काहीही म्हटलं तरी चालतं, कारण ते त्यांचं राजकारण मागच्या 50 वर्षापासून चालू आहे आणि ते कंटिन्यू करता येतं. पण CJPला काही डायरेक्टली बोलता येत नाही, कारण CJP हा एक छोटासा पक्ष आहे. त्याच्याबद्दल जर BJP बोलायला गेली तर त्याचा अर्थ असा होतो की CJPला BJPनं सिरियसली घेतलंय. त्यामुळे CJPला मोठं करण्यापेक्षा सरळ काँग्रेसला आणखी थोडीशी स्पेस दिली तर त्याचा फायदा होईल. भलेही मग काँग्रेसच्या बाजूनं किंवा काँग्रेसच्या विरोधात मीडियामध्ये चर्चा व्हायला लागतील, न्यूज व्हायला लागतील, राहुल गांधींच्या बद्दल बोललं जाईल. एकूण काय तर जी स्पेस आता CJPनं भरून टाकलेली आहे ती स्पेस थोडीफार काँग्रेसला देखील मिळेल. जे काही क्रेडिट जर मिळायचं असेल या आंदोलनातनं, भविष्यात धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच तर त्याच्या क्रेडिट फक्त CJPला मिळणार नाही, तर त्या क्रेडिटमध्ये काँग्रेस देखील वाटेकरी असेल. आणि इथं विद्यार्थ्यांचा जो हित वगैरे आहे या गोष्टींच्या बद्दल आता बघितलं जर तुम्ही, धर्मेंद्र प्रधानांनी देखील टीका करायला सुरुवात केली आहे. काल ते म्हणाले की काँग्रेसला फक्त आपलं राजकारण शेकायचं आहे. आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान मागच्या 2 महिन्यापासून गप्प होते, त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही. पण काल रात्री ते अचानक बोलायला लागले, कारण काँग्रेस ऍक्टिव्ह झाली म्हणजे BJPला देखील आता एक पाय ठेवायची जागा मिळाली जिथं ते काहीतरी बोलू शकतात. एवढे दिवस BJP काहीच बोलू शकत नव्हते. त्यामुळं BJP आणि काँग्रेस या दोघांच्या दृष्टीने हेच महत्वाचं होतं की ही जी समोरची विरोधातली स्पेस आहे ती दोघांनीच भरून काढावी, इथं तिसऱ्याला जागा देऊ नये. मग तुम्ही म्हणाल की असा जर प्रश्न असेल तर मग शिवसेनेनं, TMCनं, समाजवादी पार्टीनं किंवा सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यांनी का पाठिंबा दिला? कारण या सर्व पक्षांना, हे सगळे छोटे मोठे पक्ष आहेत, ते प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना CJPचा डायरेक्ट धोका आता तरी नाही आहे. त्यांना असं वाटतं की त्यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणासाठी CJPचा त्यांना फायदा होईल. भारतीय जनता पक्ष जर अशक्त झाला तर त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. म्हणून ते CJPला सपोर्ट करतायत, डायरेक्ट CJPच्या स्टेजवर जाऊन बसतायत. त्यामध्ये त्यांना काहीही कमीपणा वाटत नाही. पण ही गोष्ट काँग्रेसला करता येत नाही. म्हणून जर या सगळ्या घडामोडींकडे नीट बघितलं तर एक लक्षात येतंय की CJPचा जर राईट झाला तर त्यामध्ये सर्वात मोठं नुकसान आहे ते म्हणजे काँग्रेसचं आणि भारतीय जनता पक्षाचं, या दोन्ही पक्षांचं. कारण आम आदमी पक्षाला जे करता आलं नव्हतं 2011-12 नंतर, ते कदाचित CJPला जमलं तर काय असा प्रश्न आता अनेक लोकांना पडला असेल. आणि अर्थातच राजकारणामध्ये या गोष्टी जर तरच्या जरी असल्या तरी कुठलाही पक्ष त्या सिरियसली न घेता सोडून जाऊ शकत नाही. म्हणून काँग्रेस आणि BJP या दोघांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे की आत्ताची राजकीय सगळी स्पेस आहे ती दोघांनीच व्यापून घ्यावी. आणि कालपासून जर बघितलं तर सगळीकडे राहुल गांधींचा चेहरा, राहुल गांधींना डिटेन्शन केलेलं, त्यांना जे उचलून नेलेल्या या सगळ्या न्यूज फिरतायत. मग अर्थातच काँग्रेसचे IT सेल, भाजपचे IT सेल सगळे ऍक्टिव्ह होतात, एकमेकावर टीका टिप्पणी चालू होते. या सगळ्यातून जे राजकीय चिखलफेक नेहमीची असते ती व्हायला सुरुवात होते आणि CJP हळूहळू एक प्रकारे विस्मृतीत जाते आणि या सगळ्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होईल. म्हणून राहुल गांधी लेट आले, पण त्यांनी एवढ्या दिवसात न येऊन जे नुकसान स्वतःचं करून घेतलेलं होतं ते नुकसान 2 दिवसात भरून काढलं असं म्हणता येईल. कम्प्लिटली भरून काढलं नसलं तरी या सगळ्यामध्ये ते कुठंच दिसत नव्हते, ते मात्र दिसायला लागले. त्यामुळे राहुल गांधींचा, काँग्रेसचा याच्यामध्ये फायदाच होणार आहे. पण
याच्यामध्ये आणखी काय काय गोष्टी पुढे घडतात त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतील. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अत्यंत महत्त्वाचा आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण, JP नड्डा त्यांची भेट घेणार आहेत. या सगळ्या गोष्टींच्या मधून खूप काही गोष्टी ठरतील. बघूया नेमकं काय काय होतंय. तुम्हाला काय वाटतंय, काँग्रेस आणि BJP मधलं हे कोलॅबोरेशन आहे का? काँग्रेस अचानक ऍक्टिव्ह का झाली, याच्याबद्दल तुमचा अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.